पाठोपाठ आता पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी देखील सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 रुपयांची वाढ झाली। सीएनजीचे दर आता 100च्या पार गेले। पुण्यामध्ये 94 रुपये 75 पैसे, नाशिकमध्ये 96 रुपये 50 पैसे, नागपुरात 94 रुपये 90 पैसे इतका आता सीएनजीचा दर आहे। मुंबईमध्ये 2 दिवसांपूर्वीच सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली। मुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर वारंवार वाढल्यानंतर आता सीएनजीचे दरही भडकलेत। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरातही सीएनजी दरवाढीचा फटका बसलाय। पुण्यात 2 रुपये 50 पैशांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे। त्यामुळे पुण्यात सीएनजीसाठी प्रति किलो आता 94 रुपये 75 पैसे मोजावे लागणार आहेत। नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे। नागपुरात सीएनजीसाठी प्रति किलो 94 रुपये 90 पैसे मोजावे लागणार आहेत। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी प्रति किलो 103 रुपयांवर पोहोचलाय। ते भाडे वाढत नाही, काही नाही, नुसतं फक्त सीएनजी पेट्रोल वाढवले। त्याच्यानंतर आम्हाला काय किलोमीटर प्रमाणे पैसे भेटत नाही टायमावर व्यवस्थित। आम्हाला 13 रुपये रेट पाहिजेत, त्याच्यानंतर ते 10 रुपये रेट देता, ते आम्हाला काही परवडत नाही। नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात मध्यरात्रीपासून नवी दरवाढ लागू झाली आहे। सीएनजीच्या दरात 1 रुपया 35 पैशांची वाढ करण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये आता सीएनजीचा दर 96 रुपये 50 पैसे प्रति किलो इतका झालाय। गेल्या 15 दिवसात नागपूरमध्येही सीएनजीच्या दरात 4 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीनं रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात आता वाढ होण्याची शक्यता आहे। सीएनजीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे, काय फटका बसतोय? फटका म्हणजे पेमेंट तेवढं नाही आहे, गाडीवाले रेट वाढवत नाही आहे, रेंटल नाही भेटून राहिलं तितकं आणि दर वाढून राहिलं, म्हणजे नुकसान